नमस्कार. करिअर विजयच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. करिअरच्या अनुषंगाने आपण बोलत असताना आत्ता प्रोफेशन्समध्ये काय काय घडत आहे, विविध प्रोफेशन्समध्ये आलेली टेक्नॉलॉजी कशी काम करत आहे आणि त्या दृष्टीने काही मंडळींनी त्याच्याकडे आता त्याचा आस्वाद घेताना दिसत आहेत आणि मग त्याच्यातून चाललेलं जे काम आहे त्याबद्दलचा आजचा विषय आहे. तो विषय आहे कराओके सिंगर्सचा एवढा रागराग का. कारण कोरोनाच्या कालखंडापासून आपण पाहतोय की अनेक मंडळी आता कराओके आणि त्यातलं म्युझिक आणि त्याच्या ट्रॅकच्या सह गाणं म्हणणारे त्यांची संख्या वाढलेली, सोशल मीडिया उपलब्ध आहे आणि त्याच्यामुळं कराओके सिंगिंगच्या माध्यमातून गाणं म्हणणाऱ्यांच्या संख्येतली वाढ आणि त्याच्यातून त्यांचं चाललेले प्रयोग असतील, त्यांचं ते आनंद घेणं असेल किंवा कदाचित काहींच्या दृष्टीने काहीतरी उगीच खेळखंडोबा करताय अशा पद्धतीचं मत असेल. परवाच एका सोशल मीडियाच्या माध्यमातून एका प्रतिष्ठित व्यक्तीचं एक पत्ररूपी कविता वाचनात आली. त्याच्यामध्ये त्यांचा सूर असा होता की हे कराओके सिंगिंग नावाचा प्रकार अत्यंत चुकीचा आहे आणि याच्यामध्ये मूळ गायन क्षेत्राशी यांचा संबंध नसलेली मंडळी याच्यामध्ये आता गर्दी करू लागलेली आहेत आणि हे एकदम चुकीचं आहे. याही आधी अशा पद्धतीचे काही व्हिडिओज मी पाहिलेत आणि लोकांची त्याच्यावरची मतं ऐकलेलीत ती संमिश्र आहेत. दोन प्रकारची मतं त्याच्यामध्ये मांडलीत. परंतु दुर्दैवाने मी आता परवाचा जो तो लेखन प्रपंच त्यांचा वाचला आणि त्यावेळेस पाहिलं तर ज्यांना स्वतःला रसिक म्हणावं असं वाटतंय अशी एक मंडळी, जी एक तीही दर्जेदार मंडळी, त्यांचं काही चुकत नाहीये, त्यांनी असं लिहिलंय की तुम्ही जे म्हटलं ते बरोबर आहे आणि कराओके वगैरे प्रकार हा सगळा बकवास आहे आणि अशा पद्धतीने गाणं म्हणणाऱ्यांनी आता ती गाणी बंद करावीत किंवा ती कमी करावीत किंवा आम्हाला ती ऐकायची नाहीयेत. मला एक असं म्हणावं असं वाटतंय की कराओके सिंगिंग हा प्रकार मुळात काय आहे, तो मूळ गायकाच्या स्किल्स प्रमाणे नक्कीच नाहीये हे आपण मान्य केलं पाहिजे. म्हणजे मुळात मोहम्मद रफी, किशोर कुमार, मुकेश, मन्ना डे, लता मंगेशकर, आशा भोसले, सुरेश वाडकर अशा जी काही महत्त्वाची जी गायक मंडळी आहेत त्यांनी जी ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे आणि बॉलिवूडमधल्या ह्या जुन्या गाण्यांच्या ज्या काही आपण ध्वनिफिती, चित्रफिती ऐकतो, पाहतो, याच्यामध्ये त्या लोकांनी आपल्या जणू काही आयुष्यावरती एक मोठं एक गारूड घातलेलं आहे. ज्यांनी पूर्वीच्या काळी रेडिओ ऐकलाय आणि ज्यांनी जुने हिंदी चित्रपट पाहिलेले आहेत त्या काळामध्ये साधारणतः 50-55 वयोगटातल्या मंडळी असतील, त्याच्या पुढचे सुद्धा, अर्थात पुढचे सगळीच मंडळी आणि जे आता 90च्या पुढचे जे अलीकडचे जे लोक आहेत त्यांनी या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत, ऐकलेल्या आहेत. ही मंडळी मनापासून त्या गायकांवरती प्रेम करत असतात. गाणं ऐकल्यानंतर गुणगुणावं असं वाटतं. हा खरा एक श्रोता असतो, तो रसिक असतो. गाणं गुणगुणणारे बरेच असतात. त्या कॉमेंटमध्ये मी पाहिलं की बहुतांशी मंडळी स्वतः गायक नाहीत. आता काही वेळा असं होतं की गाणं आम्ही उत्तम कानसेन आहोत असं म्हणणारी काही मंडळी असतात, त्यांचा मी रिस्पेक्ट करतो, कानसेन आहोत, पण त्यांना मुळात गाणं म्हणता येत नसतं. अर्थात सगळ्यांनाच गाणं म्हणता आलं पाहिजे असं काही नाहीये, पण गाणं म्हणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवरती आक्षेप घेणं ही काही कला आसक्ती नाही, ही काही रसिकता नाही. कलाकाराला कोणती चूक करणं अलाउड नाहीये. म्हणजे एखादा पेंटर असतो, एखादा आर्टिस्ट असतो, चित्रकार असतो, एखादा काही नवनिर्मिती करणारा असतो, कुणी रांगोळी काढत असतं, कुणी स्वयंपाक करण्याची कला त्यांना जमलेली असते. कोणतीही कला असू देत, त्या कलेमध्ये एकही चूक करायची नाही हे तर खरं तर ग्रेट कलाकाराचं लक्षण आहे. पण जेव्हा रसिक श्रोता जेव्हा विचार करतो की मला पण या गायकासारखं थोडंसं प्रयत्न करायचा आहे. आपण सगळेजण बाथरूम सिंगर असतो आणि बाथरूममध्ये गेल्यानंतर दरवाजा बंद केल्यानंतर आपण आपल्या मूडमध्ये गाणं म्हणत असतो. आता ह्या सगळ्या प्रक्रियेतून विदाऊट म्युझिक गाणं म्हणणारे गेल्या अनेक दशकांमध्ये आपण ऐकले असतील, पाहिले असतील, आपण त्यातले असो. पण गेल्या काही दिवसांमध्ये एक टेक्नॉलॉजी आली. खरं तर टेक्नॉलॉजी सर्वच क्षेत्रांमध्ये आली. ती म्हणजे जीवनाच्या सगळ्या क्षेत्रांमध्ये, ड्रायव्हिंगमध्ये सुद्धा, की गाडी चालवताना आता बऱ्याच टेक्नॉलॉजीज ड्रायव्हरला मदत करत असतात. अनेक प्रकारच्या सेन्सरी सिस्टीम काम करत असतात. स्वयंपाक करताना देखील आता अनेक प्रकारच्या गोष्टी मदत करणाऱ्या आलेल्या आहेत की अमुक एक किती वेळ करावं, काय किती त्याचं कॉम्बिनेशन असावं. सर्व क्षेत्रांमध्ये टेक्नॉलॉजी आलेली, कम्प्युटरचा त्याच्यात अवलंब झाला आहे, डिजिटल गोष्टी आल्या आहेत. त्याच पद्धतीने म्युझिकमध्ये कराओके नावाची टेक्नॉलॉजी आली, ज्याच्यामध्ये सर्वसामान्य व्यक्ती सुद्धा गाणं म्हणू शकला पाहिजे ही त्यातली भूमिका आहे. ही भूमिका चुकीची आहे का? म्हणजे
गाणं फक्त आम्हीच म्हणायचं, तुम्ही म्हणायचं नाही, ही भूमिका मला जरा चुकीची वाटते. म्हणत असेल तो गाणं, त्याला आनंद वाटत असेल तर म्हणू देत गाणं. म्हणजे त्याच्यामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे, टेक्नॉलॉजी जरी आलं तरी गाणं त्या व्यक्तीला म्हणावं लागतंय. त्याला कुठे उचलायचंय गाणं, कधी थांबायचंय, आणि गाण्याचे बोल समोर दिसतात, त्यामुळे मेमरीची गरज नाहीये. ही जरी मुद्दे लक्षात असले तरी गाणं मात्र त्याला म्हणावं लागतंय. हा कराओके सिंगर जे आता प्रयत्न करतात, अर्थात बेढप पद्धतीने गाणं म्हणणारे, अरसिक पद्धतीने गाणं म्हणणारे, ज्यांना गाणंच कळलं नाहीये, आरडाओरडा करणारे, गोंधळ घालणारे गायकांबद्दल मी बोलत नाहीये. उत्तमपणे कराओकेवरती गाणं म्हणणारी जी लोक आहेत, कदाचित ही संख्या लाखांच्या घरात असेल देशामध्ये. ही मंडळी काय करतायत तर ह्या किशोर, रफी, लता अशा या दिग्गज अशा गायकांना एक प्रकारे स्मरण करतायत आणि जमवण्याचा प्रयत्न करतात की मला जरा त्यांच्या जवळ जाता येतंय का. खरं तर श्रीमंत माणसं समाजामध्ये थोडी असतात. गरिबांना वाटतं की श्रीमंत व्हावं. हुशार मुलं वर्गात कमी असतात. कमी मार्क पडणाऱ्याला वाटतं की मला त्याच्यापर्यंत जावं. मोठी थोर मंडळी झाली आणि त्या थोर मंडळींप्रमाणे मलाही थोडं काम करायचंय. आपण म्हणतो डाव्या पायाच्या डाव्या नखाची सर आली पाहिजे. हा प्रयत्न करायला काय हरकत आहे. आणि याच्यामध्ये जर तो प्रयत्न करताना अपयश आलं किंवा तो प्रयत्न करताना तुम्ही जरा क्लोजर गेला. आता काही लोक म्हणतात की मोहम्मद रफी, किशोर कुमार पुन्हा होणे नाही. मान्य आहे, ही तर गुरुमंडळी आहेत, पण याचा अर्थ त्यांचं गाणंच म्हणायचं नाही, कराओकेचा वापरच करायचा नाही, तो प्रयत्नच करायचा नाही, ही केवढी चुकीची गोष्ट आहे. जर विदाऊट म्हणजे ज्याला असं म्हणतात की खूप वेळ न देता आपला आपला व्यवसाय सांभाळून छंद जोपासायचा असेल तर, बरं हीच मंडळी जी कॉमेंटमध्ये निगेटिव्ह लिहितात तीच मंडळी म्हणतात की छंद जोपासले पाहिजेत. मग जर एखादा माउंट एव्हरेस्टवर जातोय आणि जर आम्ही पर्वती किंवा तळजाईची टेकडीला गेलो किंवा सिंहगडला गेलो तर तुम्ही तिथं म्हणणार का नाही नाही एव्हरेस्टला जायला पाहिजे. तो त्याच्या पद्धतीने प्रयत्न करतोय. तो चुकला तर चुकला, ते त्याच्यापाशी. बरं, जे चुकीचं आहे त्याला लोक चुकीचं म्हणणार आहेत, पण कराओके सिंगिंग हा चुकीचा ट्रेंड आहे असं म्हणणं हे एकदम चुकीचं आहे. गाणं म्हणताना जर मला आनंद मिळतोय, गाणं म्हणताना त्या सगळ्या असे जे अनेक गायक आहेत, लाखो, मी म्हटलं ना लाखो गायक आहेत जे लता दीदींसारखा प्रयत्न करतायत, जे आशा भोसलेंसारखा गाणं म्हणण्याचा प्रयत्न करतायत, R.D. बर्मन, कदाचित नव्या पिढीला ही काही मंडळी काही दिवसांनंतर काही वर्षांनंतर त्यांची नावं हळूहळू पुसट होत जातील. कारण जी नवीन पिढी आता ही 2000च्या नंतर जन्माला आली त्यांना माहीत पण नसतील. नवीन काही गोष्टी ते ऍक्सेप्ट करत जातील, पण जुन्याला सुद्धा नवीन उजाळी देणं आणि याच्यामध्ये आमचा प्रयत्न दाखवणं याच्यामध्ये मला चूक वाटत नाही. ChatGPT मधला निबंध लिहिणं हे ह्या लोकांना आवडतं. खरं तर याच्यामध्ये ChatGPT मध्ये किंवा AIचा तंत्रज्ञानाचा वापर करून तुम्ही काहीच न करताना ती सिस्टीम करते. ओठ हलवणं आणि गाणं मागून लावणं याला माझा थोडा विरोध आहे. त्याचं कारण तुम्ही विनाकारण क्रेडिट घेता, पण खरोखर गाणं म्हणणाऱ्याला पण विरोध करणं, असे अनेक गायक आहेत त्यांचं एक प्रकारे खच्चीकरण करणं हे चुकीचं आहे. आणि त्या एका खूप मोठ्या कलाकाराच्या संबंधित व्यक्तीने ते लिहिलेलं आहे आणि लोकांनी सांगितले हा तुमचं बरोबर आहे. मला असं वाटतं की खरं तर माझ्यासारख्या लेखकाला असं वाटतं की मी 2 तास खर्च करून एखादं पान लिखाण करत असेल तर टेक्नॉलॉजीचा वापर करून कुणी त्याच्यामध्ये तंत्रज्ञान वापरून जर रेडीमेड लेख स्वतःचे म्हणत असतील तर त्याला विरोध केला पाहिजे. एक लेखक म्हणून मला अशा लेखकांबद्दल, खोट्या लेखकांबद्दल निश्चितपणे राग येतो, पण आपण काही बोलायचं नसतं, आपण आपलं काम करायचं असतं. पण कराओके सिस्टीममध्ये गायक खोटे नाहीत. गायकांना स्वतः गाणं म्हणायचं असतं. याच्यामध्ये सूरताल चुकू शकतो, याच्यामध्ये स्केल चुकू शकते आणि ज्याचा आवाज त्या गायकाच्या जवळ जातोय आणि समोरच्यांना ऐकणाऱ्यांना आवडत असेल तर मला असं वाटतं की म्हणू द्यात की त्या गायकांना गाणी. अशा पद्धतीने कलेचे आम्हीच भोगते आहोत आणि ही संख्या आमची मर्यादित असलीच पाहिजे. बाकीच्यांनी याच्यात यायचं नाही, सगळ्यांनी याच्यामध्ये आनंद घ्यायचा नाही, अशा पद्धतीचा विचार करणं चुकीचं आहे. जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये पूर्वी 4 व्हीलर्स कमी होत्या, आता समाजातल्या सगळ्या घटकातली लोक 4 व्हीलर चालवतात. हे बघून सुद्धा काही लोकांना त्रास होतो. विमानाने प्रवास फक्त आम्हीच करणार, बाकीच्यांनी करायचं नाही, ही सुद्धा काही लोकांची वृत्ती असते. त्यामुळे विमानात पहिल्यांदा प्रवास करणाऱ्या लोकांकडं तुच्छतेने पाहणारी काही मंडळी माझ्या पाहण्यात आहेत. ह्या लोकांना आम्हीच सगळं घ्यायचं, बाकीच्यांना हे मिळालं नाही पाहिजे आणि त्याचा आनंद तुम्ही रसग्रहण देखील तुम्ही करायचं नाही. प्रयत्न करायला हरकत नाही. असा प्रयत्न करणारी मंडळी डान्स सुद्धा करतात. ह्या डान्स करणाऱ्या लोकांबद्दल सुद्धा काही मंडळी आक्षेप घेतात की टीव्हीच्या कार्यक्रमात हे काय डान्स करतात, कवायती करतात. बाबा तुला जमतंय का? तुला जमत नाही आणि त्या करणाऱ्याला कशाला तू नावं ठेवतोस? त्यामुळं
त्या अत्यंत मोठ्या प्रथितयश व्यक्तीच्या त्या लेखक प्रपंचानंतर त्यांनी टाकलं होतं आणि त्याला हजारो लाखो लोकांनी लाईक्स आणि कॉमेंट्स दिल्यात. परंतु मला असं वाटतं की ही मंडळी जी आहे ती विशिष्ट मंडळी, ही विशिष्ट मंडळी समाजातल्या सगळ्या घटकांनी रसिक व्हायचं नाही, कलाकार व्हायचं नाही या विचारांची असावीत असं मला वाटतं. त्याचं कारण कराओकेवरती गाणं म्हणणं हे एक प्रकारे गायन क्षेत्रासाठी सुद्धा काही प्रमाणात गरजेचं आहे. भले ते त्यांचं कुठं सुवर्णाक्षराने नाव लिहिलं जाणार नाहीये, कारण मूळ गायकांना हे रिप्लेस करतच नाहीयेत. ते त्यांचा आनंद घेतात. अर्थात त्याच्यातून काही चोऱ्यामाऱ्या कोणी करत असेल, काही अर्थार्जन करून फसवणूक करत असेल तर ते चुकीचं आहे. ते आपण नाकारत नाहीये. गाणं म्हणताना भयंकर चुका करतायत आणि त्यांना जमतच नाहीये, बेरंग करून टाकतायत, त्यांना आपण विरोध केलाच पाहिजे. पण त्यांना प्रयत्न करत असतील आणि त्याच्यात जर ते 2 तास आनंदी राहत असतील तर मला असं वाटतंय कराओके सिंगर्सला सरसकट विरोध करणं हे चुकीचं ठरू शकेल. कदाचित याच्यातून एखाद्याला गायन क्षेत्राची कनेक्टिव्हिटी वाढेल, एखादा व्यक्ती याच्यामध्ये खऱ्या अर्थाने गायन शिकेल, शास्त्रीय संगीत शिकेल. तुम्ही म्हणताय ना ते शास्त्रीय संगीत, ते पण शिकेल. अवघड आहे पण ते पण शिकेल. कदाचित काहीच नसलेला व्यक्ती शून्यातून प्रगती करू शकतो. नोकरी करणारा व्यक्ती व्यवसाय करू शकतो. विद्यार्थी असलेला व्यक्ती प्राध्यापक होऊ शकतो. सर्वसामान्य वाचक असलेला व्यक्ती लेखक होऊ शकतो. दुसऱ्यांचं तंत्रज्ञान वापरणारा व्यक्ती स्वतः तंत्रज्ञान डेव्हलप करू शकतो. कदाचित या कराओके सिंगिंगमधून एखादा गायक जर बनला तर आपल्या समाजाला तो हवा आहे. त्यामुळे लपलेले टॅलेंट शोधण्यासाठी सुद्धा प्रयत्न करायला काय हरकत आहे असं म्हणणार आहे. कदाचित त्यातले 95% कुचकामी असतील, उपयोगाचे नसतील, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. पण 5% जे तयार होतील ते ह्या रचनेतून तयार होतील. ऑलिम्पिकला जर आपला खेळाडू पाठवायचे असेल तर शाळांमध्ये क्रीडा स्पर्धा होतात, त्या क्रीडा स्पर्धा बंद करा असं जर कोणी म्हणत असेल तर अशाच पद्धतीचं हे वाक्य झालं. हे काय खेळताय, बारीक बारीक खेळताय, खेळ तर ऑलिम्पिकला असतात, खेळ तर दिल्लीत असतात, खेळ तर जपानला असतात असं म्हणून चालणार नाही. त्यामुळे जे प्रयत्न करतायत तंत्रज्ञानाचा वापर आहे, पण मी आधीच सांगितलं तंत्रज्ञान तुम्हाला मदत करतंय, पण तंत्रज्ञानातून तुम्ही गायक रिप्लेस करत नाहीये. ह्या नवीन गायकाला स्वतः म्हणावं लागतंय, त्याचा आवाज त्याला सादर करावा लागतंय. यॉडलिंग असेल तर त्याला यॉडलिंग करावं लागतंय आणि त्यामुळे तो गायक आहे त्याला फक्त सपोर्ट मिळतोय. आणि जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञान आले. मगाशीच मी सांगितलं, पूर्वी गाडी रिव्हर्स घेताना तर स्वतःच्या कौशल्यावरती घ्यायचा, आता त्याला कॅमेरे दिसतात. मग कॅमेऱ्याचा वापर करायचा नाही का? कॅमेऱ्याचा वापर केल्यानंतर अधिक अचूकता येते. त्या नवशिक्या गायकाला अधिक अचूकता येण्यासाठी जर कराओके तंत्रज्ञान उपयोगाला येत असेल तर कम्प्युटर जसा सगळ्या क्षेत्रात आपण वापरला तसं या क्षेत्रात वापरायला काय हरकत आहे असं मला वाटतं. मी स्वतः कराओके सिंगिंगमध्ये सहभागी असतो. मी किशोर कुमार यांचा एक प्रकारचा शिष्य आहे, त्यांना मी गुरु मानतो आणि त्यांच्यासारखा आवाज काढताना जो मिळतो आनंद, तो आनंद हा अवर्णनीय असतो. आणि माहितीसाठी सांगतो की बऱ्याच वेळा असा क्लोजर जाणारा आवाज आपला निघतो, आपल्याला ते गाणं आनंद देतं, रसिकांना आनंद देतं. त्यामुळे कराओकेला सरसकट विरोध करणाऱ्या स्वघोषित रसिकांना मी 100% सांगतो की असे विषय मांडू नका, असे विचार करू नका. समाजातल्या सर्व स्तरातल्या लोकांना काहीतरी प्रयत्न करू द्यात, त्यांना त्यांचं जीवन जगू द्यात, त्यांनाही कला भोगण्याची संधी मिळू द्यात. किमान असा विरोध टाळावा. आपलं मत याविषयी काय असेल, पॉझिटिव्ह असो निगेटिव्ह असो, कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. थँक्यू.